काय हो आकाशराव ठीक आहेत ना? नाही की मी मुद्दाम गेलो नाही. म्हणजे वसू त्यांच्या बरोबर आहे ना, म्हटलं उगाच त्यांना डिस्टर्ब करायला नको. काय हो गालातल्या गालात काय झालं असायला? काही नाही काय, सहज विचार करत होतो. म्हणजे बघ ना, आता मला खात्री पटली आहे की आपल्या वसूला आकाश रावांसारखा चांगला जोडीदार लाभलाय. अगं आज त्यांनी स्वतःच्या जीवावर उदारून आपल्या वसूला वाचवलं, तिचं रक्षण केलं. हो ना. मला तर आता असं वाटतं की घर बनीच्या नावावर केलं ना त्याला काहीच हरकत नाही. नाहीतरी आपल्या पाठी त्या दोघांचंच आहे ना सगळं. बघा ना, आकाश रावांपेक्षा आपल्या बनीला कोण चांगलं सांभाळून घेईल? तुला सांगतो, माझ्याकडे आता 3-4 घर असती ना, तर मी सगळीच्या सगळी त्यांच्या नावावर करून टाकली असती. बरं झालं ते पेपर्स आजच बनवले ते. हा अरे बापरे, ते पेपर्स काय झालं? म्हणजे कपाटात ती फाईल मी तशीच ठेवली होती, नीट ठेवली नव्हती. अरे बापरे, वसुली पाहिलं तर जयश्री, अजून जागी आहेस तू? हा, चल चल झोपायला चल. आकाश आला नाही अजून. अगं, काय चाललंय तुझं? तू लहान असल्यासारखे का वागतेस तू? हा? माझ्यासाठी लहानच आहे तो. त्याला आहे का काही काळजी? उशीर होणार आहे सांगायला सुद्धा साधा फोन केला नाही. आणि मी लावते तर लागतही नाहीये त्याचा फोन. तर किती वेळ वाट बघत बसणार आहेस? हे बघ, झोपली नाहीस ना तू आता वेळेवर, तर सकाळी तुझं डोकं दुखेल. मग आता दुखत नाहीये डोकं असं वाटतंय तुम्हाला? आताही दुखतच आहे. त्याचाच फोन आला. घे, घे. हा, अरे आकाश, काय कुठेस तू? निघा की आता लवकर. हा, काय झाड? हो आई, अख्खच्या अख्खं झाड पडलं होतं. रस्ता ब्लॉक होता, क्लिअर होता होता सकाळ झाली असती म्हणून परत इथे चाल. अरे मग दुसऱ्या रस्त्याने यायचं ना. रानड्यांच्या घरी परत जायची काय गरज होती? अगं, तो खूप मोठा लॉंग कट झाला असता. वर पाऊसही इतका पडत होता म्हणून मग परत इथे चालू. आणि पावसात ड्राईव्ह केलं असतं तर तूच परत ओरडली असतीस. एनिवे, तू निश्चिंत झोप. मी उद्या सकाळी येतो. तरी मी म्हणत होते जाऊ नका म्हणून, पण वसुंधरालाच हौस. बरं, जाताना तुला पण घेऊन गेली. बरं दिसतं का असं सासरी राहणं? आणि चिनू मनूला काय सांगू मी? त्या वाट बघत बसल्यात तुझी. आई, मी बोलतो त्यांच्याशी, समजवतो त्यांना. काळजी करू नकोस. तू झोप आता. उद्या सकाळी येतो. गुड नाईट. काय काय म्हणाला आकाश? तिकडेच राहत आहेत. अगं, बरं आहे की. मला हे अजिबात आवडलेलं नाही. हे तुझं अति होत आहे जयश्री. कुणा परक्या माणसांकडे राहिलाय का तो? स्वतःच्या सासरीच तर राहिलाय ना. बाहेर पाऊस बघ किती पडतोय. बरं झालं तो ड्राईव्ह करत नाही आला ते. चल चल झोपायला. तुम्हाला काही कळतच नाही. जाऊ दे. मला काय कळत. काय म्हणाले आई?
काय आ काही म्हणायचं होतं ना तुम्हाला? हो ते आई चिडल्या होत्या का? नाही, फार नाही. खरं टास्क तर चिनू म्हणूला समजवायचं. मी पण बनीला फोन करते. हा, मी कोणाचा फोन आहे? थांब मी बघते. बाबाचा फोन? हो. हॅलो बाबा, अजून किती वेळ लागणार आहे तुला? बाबा लवकर ये ना, आम्ही वाट बघतोय तुझी. हो बाळा, मी बाळा खूप ट्रॅफिक होतं आणि पाऊस पण किती पडतोय बघितलंस ना तू. आम्ही सकाळीच येतो. ओके बरं मला सांग काय करतोयस तू? ब्रश केला? हो, ब्रश तर मगाशीच झाला. मग मला झोपच येत नव्हती म्हणून मी अभ्यास करायला बसलोय. अजून? अरे एवढी रात्र झाली आहे, झोपा ना आता. नाही, आम्ही नाही झोपणार. एक तर तू घरी पण नाही आलास आणि आम्हाला स्टोरी पण कोणी नाही सांगितली. मग आम्ही काय झोपू? ओके, म्हणजे मी काय करावं की तुम्ही झोपाल? तसं नाही आई, पण तू अवनी काकीच्या मोबाईलवर का फोन केलाय साई? तू इकडे असल्यास तेच तर खूप बरं झालं असतं. हो ना बाळा, मला पण चैन नाही पडत आहे तुझ्याशिवाय. तुला भीती वाटतेय का? हो, खूप वाटते. अरे मग गाणी ऐक ना तू, म्हणजे तुला शांत वाटेल. नाही, आम्ही 2 तास मूवी बघणार, मगच झोपणार आणि पक्कान पण खाणार. 2 तास नाही, 1च तास. हा अदिती 1च तास फक्त. ओके हो काका, डोंट वरी, मी आहे ना. ठीक आहे, चला मजा करा आता आणि लवकर झोपा. ओके, मी सकाळी येतो. चला, गुड नाईट, लव्ह यू. लव यू टू. बाय. काय झालं? ऐकलं का चनू म्हणून? 1 तास मूवी बघायचं प्रॉमिस घेतलंय. हा सॉरी, लाच घेतली माझ्याकडून, मग ऐकलं. हे बनीचं काय? नाही, तो तसा हट्टी नाहीये पार, पण त्याला विजेच्या आवाजांची भीती वाटते. बिचारा. नाही पण मी सांगितलं त्याला की गाणी ऐकत झोप म्हणून, म्हणजे त्याला जरा शांत वाटेल. आणि अगदीच काही असेल तर अतिथीच्या रूम मध्ये झोपेल तो. चालेल ना? हा ऑफकोर्स, हे विचारण्याची पण गरज नाही. एनिवे चला, इट्स बीन अ लॉंग डे. आपण नॉक झालं ना दारावर? नाही, मला तर नाही ऐकू आलं. मला पण. हो का? आदिती ताई, आदिती ताई, बघ म्हटलं ना नॉक झालं. बनी, काय रे बनी, काय झालं? आदिती ताई, बाहेर खूप विधा चमकतायत. मला खूप भीती वाटते. आई पण नाहीये. मी इकडे झोपू का? अरे विचारतोयस काय? ये की चल. नाही, इथे फक्त गर्ल्स झोपणार. गप गप. बनी तू ये रे. नाही म्हणते नाही. हे काय दादागिरी चालली आहे तुमची? घाबरलाय ना तो? एवढा मोठा असून घाबरतोय, इडियट. आम्ही बघ लहान असून पण घाबरत नाही. म्हणून आम्ही याच्याशी खेळत नाही.
हो, आमचा भाऊ एवढा डरपक असूच शकत नाही. ए जा ना म्हणे, तू तुझ्या रूम मध्ये झोप ना, जा ना. एक मिनिट स्टॉप. ही रूम माझी आहे, सो मी डिसाइड करणार इथे कोण झोपणार आहे. आणि आज बनी इथेच झोपणार आहे. तू आमची ताई आहेस का त्याची? पावन असताना तू आमच्याशी वाईट वागतेस ना. अदिती ताई, बाबाला बोलवून घे, आम्हाला त्याची आठवण येते. अरे अरे अरे, रडू नका ना, शांत व्हा बरं. आणि काय फरक पडणार आहे तो एक रात्र आपल्यासोबत झोपला तर? अदिती ताई, राहू दे, मी झोपीन एकदा. मला भीती नाही वाटणार. नक्की? नाहीतर अखिल काकाच्या रूम मध्ये झोपा. जाऊ देत ना, तो म्हणतोय ना माझ्या खोलीत झोपतो. चल ना, आता मला खूप झोप आली आहे. चल. गुड नाईट अदिती ताई. गुड नाईट. हे डोर लॉक केले ना तुम्ही? आई बाबा यायचे. नाही केलाय. सॉरी 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 सॉरी. ओके. लागलं का? सावकाश. पण मग तुम्ही खाली का बसलात? तुम्ही का खाली बसला? वर झोपा ना. हो, असं कसं? तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. तुम्हाला लागलंय बघा किती. हे बघा, घरी मुलांमुळे मला काही बोलता येत नाही. इथे तुम्ही असं खाली झोपायला मला नाही आवडणार. पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला आहे ना. प्लीज अशोक, प्लीज तुम्ही प्लीज बोलतोय. प्लीज. ठीक आहे. ते मला पाणी देता का प्लीज? एक मिनिट. सावकाश. अहो, हे तुम्ही गंडवलत मला. तुम्ही ऐकायलाच तयार नव्हतात ना. आणि हे पाणी? पाणी ते तिथे तिथे ठेवा. आणि झोपा आता शांत. हे बरोबर नाहीये. हो, अशा फेऱ्या मारून काय होणार आहे? कदाचित ते फाईल बघणारही नाही. तुम्ही कपाटात ठेवलेत ना नीट? अगं नाही ना, ती नीट ठेवली नाहीये फाईल. मी वरच्यावरच ठेवली होती. म्हटलं सकाळी ठेवूया आपण नीट. आता मी एक काम करतो, काहीतरी कारण काढून आतमध्ये जातो आणि त्या सादरीत फाईल गुंडाळतो आणि बाहेर येतो. तोपर्यंत मला चेन पडणार नाही. ती फाईल समजा वसूने बघितली ना तर खूप मोठा घोळ होईल. मला ती फाईल करताना बघितलं तर बस तू काही प्रश्न विचारल्याशिवाय राहील का? नाही नाही, असं काही होणार नाही. ते झोपले असेल, मी पटकन आलो का. हो, असं काय करता तुम्ही? ते काय असेच झोपले असतील का? दरवाजा आतून लावणार नाहीत का? अगं मग सांगा, मी काय करू आता? काळजी करून काय होणार आहे? बघू फाईलचं काय करायचं सकाळी. नाही नाही, मला चैन पडणार नाही. कसं आहे ना, या घराचं प्रकरण सुरू झालं ना तेव्हापासून काही ना काही अडचणी येतच आहेत. हे बघ, मी एक काम करतो, मी पटकन जातो आणि घेऊन येतो. आलो. हो, समजत कसं नाही तुम्हाला? एक तर त्यांच्या घरात इतकी माणसं, त्यांना निवांतपणा मिळत नसेल. आज जरा निवांतपणा मिळालाय, नका त्यांना डिस्टर्ब करू, झोपू दे ना त्यांना. अगं पण ती फाईल. फाईलचं बघू आपण सकाळी. ठेवू नीट. चला झोपा आता. चला. अहो झोपा.
सॉरी सॉरी तुम्हाला लागलं नाही. अंधार एवढा मला काही दिसतच नाहीये. तुम्ही झोपा आता. नक्की नाही लागले. नाही मी खरंच ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश. अरे बापरे, आई बाबांनी असं अंथरूण पाहिलं तर. सुशीला, मला वाटतं वसू जागी झाली आहे. तिचा आवाज ऐकला मी. आता तरी मी आत जाऊ का? नाही, मी पटकन जातो आणि फाईल घेऊन येतो. मला काय वाटतं, मी पण येते तुमच्या बरोबर आतमध्ये. मी वसूशी बोलण्यात तिला गुंतवून ठेवते आणि तोपर्यंत तुम्ही फाईल घेऊन या. असं म्हणतेस? चल मग. अरे गुड मॉर्निंग. झाली का झोप तुझी? आकाशराव ठीक आहेत ना ग? झोपलेत, आहेत आतमध्ये. मी चहा टाकते. तुम्ही कुठे आत चालला होतात का? हो, अगं ही अंथरुण ठेवायला चाललो होतो मी. नाही, नको चहा नको टाकूस. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या जरा. काय आई बाबा हे सगळं? आई बाबा काय प्रकार आहे हा? हे तुला कुठे सापडली ही फाईल? नाही म्हणजे मी सांगणारच होतो तुला. काय सांगणार होतात की हे घर तुम्ही बनीच्या नावावर केलंत? अगं मग काय झालं, हे सगळं आमच्या नंतर बनीचं आणि तुझंच तर आहे. म्हणून मी करून टाकलं. त्यात काय झालं? पण का इतक्या घाईघाईत का केलं? राहताय ना तुम्ही दोघं अजून या घरात. आणि नेमकं शार्दूल शार्दूल जिवंत असताना हे होणं शक्यच नाहीये. ओनरशिप ट्रान्सफर करताना शार्दूलचं डेथ सर्टिफिकेट लागणार आहे. त्याशिवाय हे घर बनीच्या नावावर होऊच शकत नाही.
एक मिनिट, दोघं काही इलिगल तर करत नाही आहेत ना? नाही अगं आई बाबा, मला खरं खरं सांगा. बसू, शार्दूलचं डेथ सर्टिफिकेट मिळवलं मी.